नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आता 5:30 पावणे 6 वाजलेत आणि आताच मम्मी आली आहे। तर मम्मी म्हणते कुठे गेले ते दिसते। हां, आज आम्ही अळूवडी बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी। तर आता आपण जातोय आतमध्ये। इकडे पानं आहेत अळूची तिकडे, तर ते काढायचे। सोनचाफा लावलेला आहे, ते कळत की काय पानं आहे ती। बैल घेऊन आले काकूने। इकडे हे कलम लावलेला आहे। हे मग कलमाचं झाड होतं ना गे। ही मस्त कळे आलेत बघा। हे काय आहे? उघडून गेला की काय मला कळलं नाही। नाही तर असंच काहीतरी असं मस्त पण तो आता फुलती राहते ती। तर मम्मी आता इथं आलूची पानं काढतो। आलूची पानं काढते। चांगलं आहे, चांगलं आहे। छोटी छोटी पण पानं काढूच आहे ना। छोटी छोटी काढू, जास्त नको काढू। नाही संध्याकाळ झाली तशी माणसं घरी यायला आली, घरी येत आहेत। जा किती काढतं? हां, तर खूप सारे आहेत बघा अळूची पानं। होय 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 ही मस्त अळू आहे ना, ह्या काळा दाढा देठाचा। चांगलं असतं हे, खाज नाही एवढी आपल्याला फक्त वरची पानं घ्यायची, देठ नाही घ्यायचं ना याच्यामध्ये। नाही, आणि कुळी कुळी घ्यायची, जास्त नाही घ्यायची। जास्त काय करू, बस झालं। तर ही एवढी पानं काढली ना मम्मी, 5-6 काढलंच ना। बस झाली। वरची पानच काढली, देठ नाही काढलेला। काळ्या देठाचं हे अळू आहेत, तर हे याला खाज नसते जास्त। आता तिची किशी काढायची हां, आणि मग बनवू। हां, खाज असते ना ती, तो कापूस काढायचा मग म्हणते। इकडे बघा पाल्याची भाजी आहे। ही आबुली बघ कशी लावलेली मस्त। तर आता मस्त आम्ही चहा पितोय, कोरी संध्याकाळची चहा, संध्याकाळचा नाश्ता। अं, घे धकते, धर चाय धर, धर गरम गरम आहे। लाकडं काळी करते। पाऊस जरा वेळ गेलाय, सकाळपासून भरपूरच पाऊस होता। आता थोडा वेळ पाऊस गेलाय, त्यामुळे आमच्याकडे लाईट आहे। लाईट पण नाही आहे लाईट पण गेली आणि ना, आता चार्जिंगचं येता बल्ब पण चालेल काय माहित नाही। तर मस्त चहा प्यायला द्या तुम्ही पण। चहा वगैरे पिऊन झाले आमची, पप्पू गेला त्याच्या कामाला। आता आपण साफ करतोय ना, तर हे पहिल्यांदा करायचंय ना। या हे कोकमाटा घ्यायच्या। तर मम्मी आता ही साफ करून दाखवणार आहे आपल्याला, कशी साफ करत होती पानं। साफ करायची, नंतर धुवायची। टाक आणखी टाक, टाक जरा, कारण जरा आंबट व्हायचे। बस झाले, बस झाले। आणि पाणी होत ह्या मग हे घाण किशी काढी परी आहे ना, ती मुळी ही होती उंबाळती, बस झाला। तर हे याला आणि अशी किशी काढायची। पहिल्यांदा लाटायचा। लाटायचा म्हणजे ती किशी ना निघत यावी ना। ह्यात असं पानं धुतलेली नाहीत, नंतर पानं धुणार आहे मी। नंतर धुणार। हां, तर हे अशी वाढायची। हां, तर ही खाज आहे, तर ती पहिल्यांदा काढायची, त्यामुळे मग खाज लागणार नाही। मग खाज लागणार नाही आणि अशी धुवायची। तर अशा प्रकारे बाकीची सगळी पानं साफ करून घ्यायची, सगळी खाज काढून। आता पानं साफ करते मी, तर मम्मीने हे करून दाखवलं, तशाच प्रकारे करायचं आहे। तर या पानाला या शिरा आहेत ना, तर शिराचा सगळा जो कापूस आहे तो सगळा काढायचा।
पानं साफ करून झालेत आणि आपण ही पानं छोटीच घेतली होती, एकदम कोळी. तर याला जास्त शिरा नव्हत्या मोठा जाड. तर शिरा असल्या असत्या ना तर मग लाटणीने लाटून शिरा एकदम मऊ करून घ्यायच्या, कारण आपल्याला पानाचे रोल बनवायचा आहे. तर त्या मऊ नाही केलं ना तर ते सुटतात, रोल चांगला होत नाही. त्यामुळं ते सगळं साफ करून घ्यायचं आणि शिरा मऊ करून घ्यायच्या, मग रोल चांगला येतो त्याचा. तर आता आपल्याला पानं स्वच्छ धुवायचे आहेत. आपण धुतलो नाहीत पानं, तर स्वच्छ धुवून घेऊया. पानं स्वच्छ धुतलेले आहेत. आता आपण मिश्रण बनवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे बेसन, आणि तांदळाचं पीठ, हे कुठले घे याच्यामध्ये, धन्याची बुकी. अच्छा, आणि गरम मसाला आहे ना. तर एक चमचा टाकू ना. एक चमचा गरम मसाला, आणि धना पावडर, थोडीशी हळद. थांब, जाऊ नको, सांग मला काय करायचे होते. मिरची पावडर, आणि मीठ. हे पांढरे तीळ आहे तर ते पण घ्यायचं आहे. याच्यामध्ये जिरा पावडर आहे, ही जिरा पावडर टाकते आता यामध्ये. हे कोकम भिजायला ठेवलं ना तर ते पाणी आहे. तर याला आता मिक्स करायचं आहे. हे जास्त पण पातळ पण झालं नाही पाहिजे, जास्त घट्ट पण झालं नाही पाहिजे. तर हे थोडं थोडंच पाण्याचं ओतायचं, नाही तर मग एकदमच पातळ होणार ते. चमचा दे ना. मिश्रण तयार आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. हे बघा, न झटकता असं असं पडलं पाहिजे, घट्ट घट्ट एकत्र असं पडलं पाहिजे. तर असं की केलंय. आणि आता आपण अळूवडी बनवायला सुरुवात करतोय. तर सर्वात पहिलं एक मोठं पान असेल ना ते घ्यायचं, आणि याला हे मिश्रण समांतर लावायचं. हे मिश्रण हे पान आहे ना याच्या उलट्या साईडला हे मिश्रण लावलंय. तसं एकदा दुसरं पान घ्यायचं आणि त्याच्या उलट्याच साईडला लावायचं आणि पान पण असं फिरवून घ्यायचं. म्हणजे हे बघा, हे इकडे आहे, ह्याच्या उलट्या साईडला हे घेतलंय पान आणि हे उलटं पान आहे. तर ते असं ठेवते. याच्यावरती पण
मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर या दुसऱ्या पानाला पण चांगलं मिश्रण लावून झालं आहे. आणि मी अजून एक पान घेते, कारण ही पानं छोटी आहेत त्यामुळं. जर मोठी पानं असतात ना तर 2 घेतले तरी पण चालले. आता हे असं होतं, तर आता मी हे दुसरं उलटच घेते पान आणि दुसऱ्या पलटून असं लावते. असं हे देखील पान उलटच आहे आणि हा असं होतं ना, तर ते दुसरा पलटून लावलंय मी आणि याच्यावर पण मिश्रण लावते. जर अळूवड्या जाड हव्या असतील तर जास्त पानं घ्यायची आणि पातळ हवं असेल तर कमी पानं घ्यायची. तर मी छोटे छोटे 3 पानं आता घेतले. आता हे या साईडून असं दुमडते आणि इकडलं या साईडून पण दुमडते, कारण आपण जेव्हा असं गोल गोल करू ना, रोल करू, तेव्हा ते बाहेर नाही येणार, त्यामुळे असं दुमडून घ्यायचं आहे. आणि या साईडून पण असं या दुमडते आणि इकडलं या साईडून पण, म्हणजे चारी बाजून मी असं दुमडून घेतलंय. आणि या किंवा या साईडून तर गोल गोल रोल करत जायचंय आणि चांगले घट्ट करायचे रोल. आणि हे याच्यावरती असं पण हे मिश्रण लावून घेते याच्यावरती पण. तर हा रोल बनवून तयार आहे. आता सेम तसंच करायचं आहे. तर 2 अळूवडे बनवून तयार आहेत. आणि अळूवडे बनवतानाच मी चुलीवर टोपामध्ये पाणी ठेवलं होतं, ते पाण्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल. तर इकडे चाळणी आहे, तेल लावून घेते मी. चाळणीला वाफवायच्या आहेत आपल्याला ह्या अळूवड्या. आता याच्यावरती ठेवते. तर हे अळूवड्या आहेत ना, चिपकून नाही ठेवायचं, थोडं लांब ठेवायचं. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते मी. तर हे वाफवायला ठेवायचं आहे. आता थोड्या वेळात बघू चेक करून. तर 15-20 मिनटं झाली आणि अळूवडी चेक करून दाखवते. हे बघा, चांगली शिजली अळूवडी, याला पीठ लागलं नाही आहे. अळूवड्या उकडून अर्धा पाऊण तास झाला, तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतले मी. आणि आता ह्या अळूवड्या चांगल्या थंड झाल्यात एकदम. तर आता हे बारीक कापते मी. अळूवड्या थंड झाल्यावरच कापायचं, नाहीतर ते बरोबर कापत नाही. मस्त अशा अळूवड्या कापून झाल्यात. आता याला तळायचं आहे. एकच अळूवडी कापून घेतली आहे मी. ही अळूवडी उद्या होईल करायला, तर एवढंच आता मी तळणार आहे. चुलीवरती कढई आहे, तेल पण तापलंय, जास्त तेल टाकलं. इस्त्री जास्त करायची गरज नाही आता.
कमी इस्ते भरायचा आणि तळून घ्यायचा, नाहीतर वरती करपणार आणि आतमध्ये नरम पडणार मध्ये. तर अळूवड्या तळून झाल्यात, मस्त क्रिस्पी छान वाटतात. हे बघा, एक नंबर झाल्यात, एकदम क्रिस्पी आणि चवीला पण चांगल्या आहेत. खूपच मस्त आहे बघा, पूर्ण क्रिस्पी झाल्यात. तर कसं आहे ना, चण्या वाटाण्याच्या भाज्या तर आपण रोजच खातो, पण ह्या ज्या सीझनल भाज्या आहेत, अळू रानभाज्या, त्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे त्या सीझनमध्ये. तर हा छोटासा रेसिपीचा व्हिडिओ होता, तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.